हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. आपण याला धोंड्याचा महिना सुद्धा म्हणत असतो. तर ह्या महिन्यामध्ये आपण जितक्या सेवा करू तितक्या आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. तर सेवा केल्याने आपलं म्हणजे घरातही नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर ह्यासाठी आपल्याला ह्या सेवा आवर्जून घरात करायच्या आहे. आणि ज्या काही आपल्या अडी-अडचणी, संकटे आलेले असतील तर ते आपले नाहीसे होतात. त्यामुळे आपण ह्या सेवा घरामध्ये जर केल्या तर आपल्या घरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होतं. तर आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात ह्या महिन्यामध्ये ते आपण आवर्जून बघूया. तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये श्री माता लक्ष्मीची आपल्याला म्हणजे सेवा करायची आहे. आणि ही माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्यावर भगवान हरिविष्णू सुद्धा प्रसन्न होतात. तर भगवान हरिविष्णूंची सेवा आणि भगवान म्हणजे माता लक्ष्मीची सेवा ही आपल्याला दोघांची सेवा बरोबरच करायची आहे. दोघांची सेवा बरोबर केल्याने आपल्या घरातील म्हणजे जे काही अडचणी आहेत तर त्या निघूनच जातात आणि आपल्याला दोघांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. तर आपल्याला लक्ष्मी मातेची काय सेवा करायची आहे? आणि भगवान हरिविष्णूंची सेवा करायची आहे. तर भगवान हरिविष्णूंची सेवा करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे सत्यनारायण करायचं आहे. तर तुम्ही सत्यनारायण हे संकल्पयुक्त करू शकता. तुम्ही 5 सत्यनारायण, 7 सत्यनारायण, 11 तुम्ही तुमच्या समजा इच्छेनुसार संकल्प बोलून तुम्ही हे सत्यनारायण करू शकता, की तुम्ही पहिले संकल्प करतानाच आपल्या भगवान हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे, की माझ्याकडनं 5 सत्यनारायण करून घ्या. समजा 11 करून घ्या. ती यथाशक्ती तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे करा. कारण ह्या महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण करताल, तर त्याचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि हे म्हणजे भगवान हरिविष्णूंना हा महिना समर्पित असल्याने तुम्ही जो काही ह्या महिन्यामध्ये सेवा करताल, तर त्या सेवेचं तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देतात. तर तुम्ही सत्यनारायणाची म्हणजे संकल्प करायचा. पहिले आपल्या हातावर पाणी घ्यायचं आहे पळीने आणि त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा म्हणजे फूल टाकायचं आहे आणि ते आपल्याला प्रार्थना आपली जी काही मनातली आहे ती प्रार्थना बोलायची आहे आणि ह्या म्हणजे आपल्या इच्छेसाठी मी हे संकल्प सोडत आहे. मी 11 समजा सत्यनारायण करत आहे असं बोलून आपण ते पाणी आपलं ताम्हणात सोडायचं आहे आणि आपल्याला सत्यनारायणला सुरुवात करायची आहे. जे तुम्हाला म्हणजे जितके तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे, ते त्या पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्पात ते आकडा सांगायचा आहे. आणि तुम्ही जे 11 समजा जे 7 जे काही सत्यनारायण करणार आहे, ते तुमच्या वेळेनुसार तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही करू शकता हे. तुम्हाला वेळ असेल तसं. तुम्ही सकाळी वेळ मिळेल तर तुम्ही सकाळी करू शकता सत्यनारायण. संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करू शकता. आणि त्या दिवशी तुम्हाला एक जोडी जेवायलाही बोलवायची आहे सत्यनारायणाच्या दिवशी. म्हणजे ते भगवान हरी विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या रूपाने आपल्याला त्यांचं म्हणजे यथासांग पूजा म्हणजे करता येईल, मान-सन्मान करता येईल आणि त्याचे आपल्याला उद्यापन केल्याचे फळ पण आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपण सत्यनारायण करताना एक जोडी तरी जेवू घातली पाहिजे. म्हणजे ती आपल्या पूजेचं उद्यापन होतं आणि आपल्याला आपली पूजा पूर्ण झाल्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. तर ही आपली म्हणजे भगवान हरिविष्णूंची ही सेवा झाली. आणि लक्ष्मी मातेची सेवा म्हणजे ह्या दिवशी आपल्याला म्हणजे तसं तर रोज आपल्याला 33 दिवस समजा ही सेवा जर घडली तर खूपच चांगलं आहे. पण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जितक्या दिवस जमल ही पूजा करायची आहे. आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा म्हणजे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर रोज तुम्हाला शक्य झालं तर खूप चांगलं आहे. रोज तुमचं सकाळी स्नान झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि देवीला म्हणजे कुंकुमार्चन लक्ष्मी मातेला केलं तर ते खूप प्रिय आहे. त्यामुळे त्यांना प्रिय आणि आपण लक्ष्मी मातेची सेवा केल्यामुळे भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर खूप प्रसन्न होतात. तर तुम्ही कुंकुमार्चन तुम्ही सकाळी करू शकता. तुम्हाला जर संध्याकाळी वेळ असेल तर दिवे लागण्याच्या टाईमला तुम्ही त्यावेळेस सुद्धा ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. तुम्हाला 33 दिवस जमत असेल तर 33 दिवस करा. नाहीतर ठराविक समजा एकादशी, पौर्णिमा ह्या दिवशी जरी तुम्हाला मंगळवार, शुक्रवार, गुरुवार ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या ते दिवस तुम्ही हे कुंकुमार्चन करावे. आणि ही सेवा झाल्यानंतर दुसरी सेवा म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेचेच रूप म्हणून आपल्याला एका सुवासिनीला रोज समजा ओटी भरायची आहे. हळदी-कुंकू
कुंकू द्यायचे, त्यांना दूध द्यायचं आहे आणि ओटी भरायची आहे. असं जर 33 दिवस तुम्ही केलं, तर आपल्याला 33 दिवसाचे फळ म्हणजे लक्ष्मी मातेची आपण पूजा केल्याचं फळ मिळत असतं. तुम्हाला 33 समजा एकदम नाही जमणार, तर तुम्ही एक-एक दिवस रोज एक दिवशी एका मैत्रिणीला जरी बोलावलं, तिची ओटी भरून, तिला ब्लाउज पीस वगैरे दिलं, तिला दूध दिलं, तर आपली यथासांग पूजा पण होते आपल्याकडनं आणि आपल्याला 33 दिवसाचं फळ एके-एके दिवशी आपल्याला मिळत जाणार आहे. त्यामुळे ही सुद्धा सेवा साधी सोपी आहे. तुम्हाला सहज शक्य होईल. जरी जॉब असेल समजा तुम्हाला कुठल्या घरात अडचणी असतील, वेळ कमी असेल, तरी तुम्हाला ही सेवा सहज शक्य होईल. तर ही सेवा सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही साधी सोपी सेवा करू शकता. याने सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. आणि कुमारिका सुद्धा, तुम्हाला जितक्या कुमारिका सुद्धा तुम्हाला जमेल, तर तिला सुद्धा हळदी-कुंकू लावून तिची पण ओटी भरायची आहे. तिला पण दूध द्यायचं आहे. तुम्ही एखादे फळ दान करू शकता कुमारिकेला. तर हे कुमारिका पूजन सुद्धा ह्या महिन्यामध्ये केलं, तर त्याचं सुद्धा आपल्याला खूप चांगलं फळ मिळत असतं. आणि कुमारिका पूजन केलं म्हणजे आपल्याला साक्षात सरस्वती मातेचं पूजन केल्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे आपल्या घरातील जी काही प्रगती थांबलेली आहे, ती प्रगती सुद्धा आपली उंचावर जाते आणि आपली प्रगतीत अडथळे म्हणजे जे काही आलेले आहेत, ते सुद्धा निघून जातात. हे असे भरभरून आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. आणि ह्या साधी सेवा आहे. तुम्ही म्हणजे सोपी 5-10 मिनिटाची सेवा आहे. तुम्ही संध्याकाळी करा, ही सेवा चालती. सकाळी करा. तुमच्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही करू शकता. आणि अन्नदान तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही जितकं करता येईल तितकं तुम्ही करू शकता. नाहीच तुम्हाला अन्नदान जमलं तर तुम्ही फळदान करू शकता. केळं समजा सगळ्यांना देऊ शकता. जितके तुम्हाला 33 जणांना दिलं तर खूपच चांगलं आहे. पण जितके तुम्हाला शक्य होईल 33 जण तर तुम्हाला जेवढं शक्य 5ला 10 जणांना तेवढ्यांना तुम्ही फळदान देऊ शकता किंवा दूध दान देऊ शकता. ह्या अशा सेवा आवर्जून करायच्या आहेत. आणि रोज तुम्हाला एक म्हणजे विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे. तर विष्णू सहस्त्रनाम पठण करताना तुम्ही देवासमोर बसून आसन टाकून देवासमोर बसायचं आहे आणि तिथं तुम्हाला पठण करायचं आहे. तर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे पहिले विष्णूंना, बाळकृष्णाला आणि मग तुम्हाला हे पठण करायचं आहे. तर हे पठण सुद्धा करताना आपल्याला भगवान हरी विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे, की माझ्याकडून ही 33 दिवस ही पठण सेवा करून घ्या. तर ते भगवान हरी विष्णूवर सोडलं तर ते भगवान आपल्या भक्तांकडनं जी आपली सेवा आहे ती आपल्याकडून करून घेतात आणि ती आपली यथासांग आपली पूजाही होते आणि 33 दिवस आपलं कुठलीही न अडचण येता आपले ते मार्ग मोकळा होतो आणि आपली पठण सेवा आपली पूर्ण होते. तर ही अशी सेवा करायची आहे आणि तुम्हाला जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा, 21 वेळा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे. जितके वेळ तुम्ही जास्त करताल, तितके आपल्याला त्याची पॉवर जास्त मिळत असते. कारण भगवान हरिविष्णू हे आपल्यावर कृपाछत्रच धरतात आणि ह्या महिन्यामध्ये त्यांचा प्रभावी आपल्यावर कृपाछत्र असतं. त्यामुळे तुम्ही जितकी सेवा कराल, जितकं जप, नामस्मरण करताल, तितकं चांगलं आहे. आणि घरातल्या सगळ्यांनी जर मिळून एकत्र जप केला, तर त्याची आपल्याला अधिक कंपनं जाणवतात आणि आपल्या घरावर सुरक्षा कवच तयार होते. तितक्या आपल्याला म्हणजे जितकी तुम्ही संख्येने जपाला बसताल, तितक्या संख्येचं एकेकाला फळ मिळत असतं. हे सामूहिक पठणला खूप म्हणजे उपाय आपण करतो ते सामूहिक पठणचा, तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो. म्हणून जितके लोकं सामूहिक पठणला बसतील, तितके एकेकाला त्याचं फळ मिळत असतं. तर हे तुम्ही जपाला सुद्धा तुम्ही घरातली जितकी मंडळी आहे, तितके जर बसले, तर त्याची आपल्याला एकेकाला पॉवर तितकी मिळत असते. त्यामुळे सामूहिक पठणला जास्त भर द्या तुम्ही. आठवड्यातून 1 दिवस जरी सामूहिक पठण केलं तुम्ही, समजा ह्याचं विष्णू सहस्त्रनामाचं, या जपाचं, तर त्याचाही फायदा आपल्याला खूप होत असतो. तुम्हाला रोज नाही वेळ मिळाला, तर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही करा. असा ग्रुप तयार करून जरी तुम्ही पठण ठेवलं, तर ते पण खूप आपल्याला फायदेशीर होतं. त्याचा पण आपल्याला फायदा म्हणजे काय जप केल्याने आपल्याला सुरक्षा कवच, प्रत्येकाला सुरक्षा कवच मिळत असतं. कारण आजकाल तर म्हणजे सगळ्यांनाच सुरक्षा कवचची फार गरज आहे आणि आपल्याला म्हणजे हे आपल्याकडनं हे म्हणजे तयार होतं, कंपनं तयार होतात, जी आपल्याला पॉवर शक्ती येते आपल्यामध्ये जपाने. जे आपले विचार आहेत, ते विचार पण आपले सकारात्मक विचार तयार होतात. तर हे तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच ही सेवा केली तर तुम्हालाही तुमचं मन प्रसन्न होईल. तुमच्याही घरात वातावरण सकारात्मक तयार होईल. जे प्रसन्न वातावरण झालं, की आपल्याला सुद्धा आपल्या कामात म्हणजे कुठलाही अडथळा येत नाही. कामं आपले पटापट व्हायला लागतात आणि घरात सुद्धा आपल्याला असं वाटत नाही, की आता आपल्या घरात आज करमत नाही, बोर होतंय. हे असं काही आपल्याला वाटणार नाही. घरात सकारात्मक विचार झाल्यावर घर नेहमी प्रसन्न दिसतं. तर ही अशी छोटी सेवा तुम्ही करून बघा. ह्या महिन्यामध्ये जितकी सेवा तुम्ही कराल त्याचं आपल्याला फळ मिळतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.